मान्यवर उपस्थित झालेत विजयजी पाटील यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे मंडळाच्या वतीने। मी मंडळाचे प्रतिनिधी अक्षय गोताने यांना विनंती करतोय की साहेबांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करायचं आपण। या ठिकाणी स्वागत सत्कार होते, सर्वांनी टाळे वाजवायचे। स्वागत सत्कार सन्मानित या ठिकाणी माननीय श्री विजयजी पाटील साहेब, उद्योजक दिगाशी गावचे सुपुत्र माननीय श्री विजयजी पाटील साहेब। स्वागत सत्कार अक्षय गोतारणे यांच्याकडून। सन्मानित उद्योजक श्री विजयजी पाटील साहेब यांनी आपल्या प्रथम विजेत्या संघास बोकड आपल्या उपलब्ध करून दिले। या स्पर्धेसाठी पूर्ण टुर्नामेंटसाठी आपणास पाणी व्यवस्था जी लाभली गेली ती मिलिंद आनंद पाटील या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी स्वागत सत्कार आपण आद्य कर्तव्य समजतो आणि या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे। मिलिंदजी पाटील साहेब उद्योजक दिगाशी गाव या ठिकाणी अशा या दानशूर व्यक्तिमत्वांचं आपणास या स्पर्धेसाठी योगदान लाभतंय, आपण कर्तव्य समजतोय आणि स्वागत होत आहे मिलिंद पाटील साहेब यांचं। आता मोठा मासा गळाला अजय पाटीलच्या स्वरूपात मोठा आदरा दिलेला आहे प्रशांत पाटील याने। एक जे जात आपल्या दिगाशी गावचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, सर्वच उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यास लाभलेत। सर्वांचंच योगदान या ठिकाणी लाभतंय आपल्याला। आपण ज्या ठिकाणी बसलोय किंवा या मंडप व्यवस्था ज्यांनी केली हरीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी आभार मानतोय। हरीशजी पाटील साहेब, योगदान या ठिकाणी जनरेटर व्यवस्था सचिनजी पाटील यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आभार। पुढचा फलंदाज वैभव स्ट्राईकला आहे तो आणि जनरेटर व्यवस्था या ठिकाणी आपणास जी लाभली या स्पर्धेसाठी सचिनजी पाटील साहेब, मी मंडळाचे प्रतिनिधी अक्षय गोतारणे यांना विनंती करतो की यांचं स्वागत सत्कार करावा। अशा या दानशूर व्यक्तिमत्वांचं योगदान नेहमीच आपल्याला लाभतंय। आपण या सत्कार मूर्तींचा सन्मान करत आहोत। सत्कार मूर्ती या ठिकाणी सचिनजी पाटील साहेब, सचिन बलिराम पाटील। लाईव्ह सत्कार या ठिकाणी होते सचिन बलिराम पाटील साहेब, धन्यवाद। चांगलं असं क्षेत्ररक्षण कपिल जाधव याच्या मार्फत पॉइंटच्या क्षेत्रात मारलेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण केलं कपिल जाधव। पुढचा चेंडू चांगला असा चेंडू, काहीसे फलंदाजांना बांधून ठेवले, चांगली गोलंदाज, हुशार आणि चाणक्ष गोलंदाज म्हणावा लागेल केडी स्पोर्ट्स या संघाचा प्रशांत पाटील। 17 ते 18 पावलांचा रन पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना आणि फुलर लेनचा चेंडू चांगला तसा पाहिजे तसा फायदा घेता आला नाही फलंदाजाला, अक्षरशः रोखून ठेवलं, बांधून ठेवलं। मोठा मासा गळाला लावला होता अजयच्या स्वरूपात। धाव संख्या जाऊन पडली ती 2 अंकावर। आजच्या दिवसात सांगावं तर मोठ्या मोठ्या टीम घरच्या रस्त्याला परतल्यात सकाळच्या सत्रामध्येच। या स्पर्धेविषयी बोलायचं म्हटलं तर 26 जानेवारी ही क्रिकेट स्पर्धा दिगाशी गावची गेल्या 35 वर्षापासून सुरू असलेली स्पर्धा आजच्या या जनरेशनपर्यंत एक हस्तगेलतं एक क्रिकेटचं व्यक्तिमत्व आपण सादर करतोय, प्रकट करतोय। दिगाशी पंचक्रोशीत एक आदर्श क्रिकेट स्पर्धा मांडली जाते। या स्पर्धेला आपण असंच योगदान देत राहा। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी वाद
कंटा कुठल्याही प्रकारे नसताना मैत्रीचा संदेश देणारी ही स्पर्धा म्हणजे आपल्या या दिगाशी गावची स्पर्धा. सबमरीन डिलेव्हरी निर्धाव असा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरला चेंडू. अमोल मस्कर याने जर कॅच घेतल्यास कल्पेश जाधव आणि नितीन पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. चांगली अशी ऑफर आलेली आहे अमोल मस्कर याला आणि त्या पारितोषिकाचा लाभ घ्यायचा आहे त्याने. कॅच त्याच्या लांब असेल तरी त्याने धावणं आहे कॅच घेण्यासाठी. 1000 रुपयाचा सवाल आहे. कॅच बाउंड्री वाचला तरी चालेल पण गेल्या प्रयत्नाचे परिकष्ट आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील त्याला. गेल्या 35 वर्षापासून जी स्पर्धा आपण क्रिकेट स्पर्धा आपण या दिगाशी गावसाठी आपण पूर्ण भरवतोय. मला वाटतं 40+ असणारे त्यांना ते दिवस आठवत असतील या क्रिकेट स्पर्धेचं काय महत्त्व आहे. आणि खरंच या जनरेशनसाठी सुद्धा एक आवड आणि एक जी गोडी आहे या गोडी या क्रिकेटने आपल्या या गावासाठी या नवतरुणांना हा संदेश देणारी ही स्पर्धा म्हणजे आपल्या दिगाशी गावची 26 जानेवारीची क्रिकेट स्पर्धा. खरोखरच असंच हे प्रेम आपल्या या नवतरुणांमध्ये आपल्या या युवकांमध्ये राहू द्या. स्कोर 4. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 अंकावर. त्याच प्रकारे देश सेवेसाठी गेलेले आपले निलेश पाटील जे देश सेवा करतात आर्मीमध्ये आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. ते आशिष मधुरकर पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत आणि फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला मारलेला आणि इथे सुद्धा मोठा मासा गळाला अजय पाटीलच्या स्वरूपात अजय तडेच्या स्वरूपात. म्हणून म्हणतो संयम आणि टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे जो नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो. अशक्य असं काही नसतं. मनात अंदाजे चांगलीतून सुद्धा पाणी नेऊ शकता. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम दाखव. मोठ्या पटकाने धावा येत नाही तर 1-2 रन इथे घ्यायचे आहेत संघाला आर्यन संघाला. पाहूया पुढचा चेंडू पंकज याचा चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये ब्लॉक ऑन टार्गेट बँक ऑन द टार्गेट. यॉर्कर चेंडू काहीसा समजला नाही. यॉर्कर स्वरूपात चेंडू कायचा समजला नाही राहुल याला. चांगली गोलंदाजी आपला गोलंदाजीचा अनुभव दाखवताना पंकज जाधव 18 ते 20 पावलांचा रन पश्चिमेच्या एंड कडून. पाहूया पुन्हा फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे. तसेच चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर बांधून ठेवला आहे. अक्षरशः बांधून ठेवले. मोठे मासे गळाला लागल्यानंतर 2 फलंदाज राहुल पाटील आणि वैभव पाटील यांना चांगली फलंदाजी करतात. मोठे पटके आहेत 1 आणि 2 धाव संख्या पुढे सरजवायची. पुन्हा फुलर लेनचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि इथे चुकी केली आहे प्रशांत पाटीलाने. कॅच घेण्यासाठी सोहेल सज्ज होता आणि इथे कॅच ड्रॉप. आपल्या धाव दिगाशी संख्या गावचे सुपुत्र आर्मी मॅन निलेश पाटील या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत. मी या दिगाशी गावचे सुपुत्र आर्मी मॅन निलेशजी पाटील यांचं स्वागत सत्कार मंडळाच्या वतीने होत 3 चेंडू आहे. झालेले आहेत. मी आपल्या गावचे 3 धावा घेतल्या. सरपंच 3 धावा घेतल्या. आपल्या गावचे सरपंच साहेब यांना विनंती करतोय की आपल्या गावचे सुपुत्र जे आर्मी मॅन निलेश पाटील यांचा स्वागत सत्कार करावा. टाकला चेंडू ऑन आपल्या गावचे दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. सरपंच साहेब वलगणे साहेब या ठिकाणी यांच्या हस्ते दिगाशी गावचे सुपुत्र आर्मी मॅन निलेश पाटील यांचा स्वागत सत्कार होताना चांगली स्वागत गोलंदाजी सत्कार पंकज जाधव याच्या मार्फत निलेश पाटील आर्मी मॅन. आणि भारत माता की भारत माता की. जे चांगले दिवस पाहतो आपण आपल्या देशावर आपण सुरक्षित आहेत ते आर्मी यांच्यामुळे. ते दिवस रात्र अहोरात्र तिथे झटतात. त्यांच्यामुळे आज आपण चांगले दिवस जगतो. म्हणून त्यांचं सर्वांचं आभार.
पाहू पुढचा चेंडू पंकजाचा पुन्हा फुलारले चेंडू काही समजला नाही फलंदाजा. तूच बोल मी बोलतच नाही. किती झाल्या धाव संख्या जाऊन पोहोचली 12 अंकावर आणि 13 धावाचं आव्हान ठेवलं आहे ती टीम केडी या संघापुढं. पुढचा सामना टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार मिलन बी विपक्षात मास्टर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बॉल चेंडू द्यावे पुढच्या सामन्यासाठी. तेरा धावांचं आव्हान ठेवलंय ते केडी स्पोर्ट या संघापुढे. या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्ह प्रेक्षेपण थेट प्रेक्षेपण आपल्याला लावलंय. यांचं योगदान सुद्धा महत्त्वाचं आहे. भाई पंकज साहेब, निखिल संजय पाटील, सागर नानवी. या ठिकाणी आपण जे लाईव्ह प्रेक्षेपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत यूट्यूबमध्ये, ते लाईव्ह प्रेक्षेपणचं योगदान आपल्याला लाभलं या स्पर्धेसाठी. भाई पंकज, निखिल संजय, सागर नानवे या ठिकाणी उपस्थित आपण झाला असतील तर आपणास विनंती आहे की समालोचक कक्षामध्ये यायचे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. क्रिकेट हा खेळ बुद्धिबलाच्या पटलावर का खेळाला भाई लागतो. पंकज कुठल्या साहेब, पॅदाला पुढे आपण सरकवायचं, कुठल्या पॅदाला राखून ठेवायचं आणि कुठल्या पॅदाला मागे ठेवायचं, याचं गणित, याचं समीकरण, याचं इव्हॅल्युएशन त्याला समजलं ना, त्याच्या खेळाचं खेळ हा सटीक पद्धतीने होतो. लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी भाई पंकज साहेब आणि निखिल संजय या ठिकाणी साहेब उपस्थित झाले आहेत. मी आपणास विनंती करतोय, भाई पंकज आपणास विनंती आहे, मंडळाच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. आपणास मिलन बी वर्सेस मास्टर बी टॉस साठी यावे. पुढचा सामना दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित मंचावरशी संपर्क साधावा टॉस साठी. चला सामना त्वरित चालू करावा. दानशूर व्यक्तिमत्व निखिल संजय पाटील या ठिकाणी यांचं स्वागत सत्कार समारंभ होते. मी आशिष पाटील साहेब यांना विनंती करत आहे की आपण निखिल संजय पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री आशिष पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व निखिल संजय पाटील एक उद्योजक या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. सन्मानित श्री निखिल संजय पाटील साहेब. एक डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असं निखिल पाटील. पाहूया सामना सुरू होताना एक अजय पाटील हुशार चाणाक्ष गोलंदाज, 6 ते 7 पावलांचा रनअप, छोटासा रनअप. त्याच्याकडे ती कला आहे सामना खेचून आणण्याची. चांगला गोलंदाज आर्यन संघाचा. त्याने अनेक मैदान गाजून ठेवलं गोलंदाजी फलंदाजीवर. बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपला पराक्रम गाजवत होतो. आज इथे काय करतो आपल्या टीमसाठी, आर्यनसाठी पाहूया. गोलंदाजीसाठी अजय पाटील सज्ज. 7 ते 8 पावलांचा रनअप, छोटासा रनअप, पण गोलंदाजीमध्ये कलात्मकता आहे. पाहूया अजय पाटील याचा चेंडू. चांगला पॉइंटच्या क्षेत्रात वळवलेला हा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतं, तसंच चांगलं क्षेत्ररक्षण. असं मांपक असं आव्हान आहे. 13 धावाचं आव्हान ठेवलं आहे समोरच्या संघापुढे. आणि फलंदाजीसाठी सोहेल आणि पंकज जाधव, ते सुद्धा चांगले बॅट्समन आहेत. सामना खेचून आणण्याची क्षमता आहे त्यांच्याकडं. मोठे पटके मारण्याची इथे गरज नाही. पाहूया अजय पाटील याचा पुढचा चेंडू. टॉस साठी मी आमंत्रित करतो. टॉस साठी आशिष पाटील यांना विनंती करतो टॉस करून घ्यावा. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. पाहूया अजय पाटील याचा पुढचा चेंडू. विजय पाटील यांना आमंत्रित करतो टॉस साठी. ब्लॉकॉल मध्ये चांगले टाकलेला चेंडू, चांगला कट केला ऑफ साइडला.
सर्कलमध्ये चांगली क्षेत्ररक्षक अभय पाटील याच्या मार्फत अभय पाटील बद्दल सांगायचं झालं तर एक सामाजिक व राजकीय क्षेत्रामधील आदर्श व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, दमदार प्रभाव आणि दिलदार स्वभाव असे आमच्या गावचे अभय पाटील चांगले क्षेत्ररक्षक करताना आपल्या टीमचे चांगले सल्लागार सुद्धा आहेत ते मास्टर टॉस विनर डिसाइडेड टू पास फील्ड and invite to team bat first. निर्धाव असा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरलं. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं ना अजय पाटील चांगला गोलंदाज आहे. हाफ ट्रॅकल चेंडू चांगला असा वन बाउंड चांगला चेंडू होता. बॅट्समॅनला काही समजला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. अजय पाटील आपली गुणवत्ता दाखवताना इथं मी या टीम मध्ये का आहे हे साबित करताना, हे करून दाखवताना, हे दाखवताना मी या टीमचा गोलंदाज का म्हणून ओळखला जातो आणि गावाचा सुद्धा गोलंदाज जेव्हा बाहेर खेळण्यात जातात. पाहूया अजय पाटील पुन्हा चांगला चेंडू. अरे इथे धाव संख्या कमी असताना मोठे फटक्याची गरजच नाही. 1-2 धाव संख्या घ्यायची आहे समोरच्या टीमला. माफक असं आव्हान 13 धावाचं आव्हान आहे. चांगली गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पंकज जाधव यांनी चांगलं बॅटिंग केली होती. एक सिंगल घेत होता पण सोहेल याने त्याला स्ट्राईक न देता धाव संख्या स्थगित राहिली आहे. आता धावा पाहिजे. एकूण एकाच षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी अजय पाटील यांनी सिद्ध करून दाखवलंय गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते. द बेस्ट बॉलर ऑफ द आर्यन टीम. पाहूया पुढचा गोलंदाज हुशार चाणाक्ष अजयच्या पाठोपाठ अजय तरे. एक चांगली गोलंदाजी. तो सुद्धा हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज मानला जातो. 10 धावांची आवश्यकता. एक चौकार षटकाराची गरज आहे आता इथे. पाहूया अजय तरे आपला अनुभव पणाला लावताना 14 ते 15 पावलांचा रन त्यात आपल्याकडे चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने आणि बघा क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेने मिडॉनच्या क्षेत्रात येऊन झेल टिपले आहे ते अजय पाटील आणि त्याला माहीत आहे पंकज जाधव याची विकेट किती महत्वाची आहे. बरोबर क्षेत्ररक्षण सुद्धा कसं करतो हे सर्वांना पाहायला मिळतं. लॉंगॉनच्या क्षेत्रातून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जाऊन झेल घेणं सर्कल जवळ एक चांगली गुणवत्ता दाखवताना अप्रतिम झेल दर्जेदार झेल पाहायला मिळाला. पाहूया अजय तरे 14 ते 15 पावलांचा रनअप पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना. तसेच समोर फलंदाज आहे शुभम मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. कशा प्रकारे मारतो ते पाहूया. आणि ओव्हर पिच चेंडू आणि क्लीन बॉल. इथे दांडी गुल. शुभमची विकेट. चांगली गोलंदाजी अजय तरे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. एक दमदार प्रभाव आणि दिलदार स्वभाव, गोड व्यक्तिमत्व. मान्य श्री सागर नानवे यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे. ज्याने आपल्याला सहकार्य केले. लाईव्हच्या स्वरूपात जे थेट प्रक्षेपण पाहतो याच्यासाठी ते देणगी दिले. अजून या
10 धावांची आवश्यकता, मोठे फटके जरूर गरजेचे आहेत तिथे. पाहूया प्रशांत पाटील. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचली ती 4 अंकावर. अजूनही 9 धावांची आवश्यकता. उर्वरित काही चेंडू शिल्लक. 9 धावांची आवश्यकता. सोहेल, पाहूया कशा प्रकारे सामना करतो. अजय तरे आपला अनुभव पणा लावताना आणि चांगला चेंडू काऊ कॉर्नर मध्ये. आता फक्त औपचारिकता बाकी राहिली. एका चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी. आपली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी पणाला लावली. छोटंसं मापक आव्हान करून दिलं नाही. दोन्ही फलंदाज समोरच्या टीमला बांधून ठेवलं अक्षरशः. चांगला असा स्वरूप सबमरीन डिलेव्हरी. समोरच्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच मी सागर नानवे यांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यावं. जे लाईव्हच्या स्वरूपात थेट प्रक्षेपण पाहतो याच्यासाठी आपल्याला जी मदत केली आहे. पाहूया आता मास्टर 11 विपक्षात